एकदम हलवाईसारखा दाणेदार रसाळ तोंडात ठेवताच विरघळणारा सोप्यात सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत हलवाईसारखा गाजराचा हलवा आपण घरी बनविलेला आहे। यात काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण आधी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, ज्योती हेल्दी यार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहेत गाजराचा हलवा। मी येथे 500 ग्रॅम गाजर घेऊन स्वच्छ 2 पाण्याने क्लीन करून आणि गाजराची साल काढून किसणीने किसून घेतलेला आहे। सर्वात अगोदर गॅस मीडियम ऑन करून पॅन मध्ये 2 चम्मच तूप घालून मेल्ट होऊ देऊ। आता या मेल्ट झालेल्या तुपात काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घालून हलकेसे फ्राय करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता। आता तुपामध्ये मिक्स करून घेऊ। ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहे, आता वाटीमध्ये काढून घेऊ। आता याच तुपामध्ये किसलेले गाजर घालून 5 मिनिट कुक होऊ देऊ। गाजर तुपामध्ये छान मिक्स करून घेऊ। 5 मिनिट झालेले आहे। गाजर तुपामध्ये छान सॉफ्ट झालेले आहे। आता यामध्ये 250 ml दूध घालून 7 ते 8 मिनिट गाजर दुधात शिजून घेऊ। गाजर दुधामध्ये मिक्स करून घेऊ। यावर झाकण ठेवू आणि गॅस मात्र मीडियम ठेवायची। 7 ते 8 मिनिट झालेले आहे। आता पॅन वरचे झाकण उघडून बघू। हे बघा, दुधात आपला हलवा छान नरमलच्च झालेला आहे। आता यामध्ये 125 ग्रॅम साखर घालू। साखर मिक्स करून घेऊ। 500 ग्रॅम गाजराला 125 ग्रॅम साखर बरोबर पुरेशी आहे। साखर घातल्याने साखरेला पाणी सुटते। गॅस मोठा करायचा। गाजराने साखरेचे पाणी शोषून घेतले पाहिजे, यासाठी अधूनमधून सारखा चम्मच फिरवत राहायचा आणि हलव्याला थोडा दाटसरपणा येऊ द्यायचा। हे बघा, आपला हलवा सैलसरच आहे। आणखी 2 मिनिट हा हलवा कुक होऊ देऊ। हे बघा, हलव्याचा कलर चेंज झालेला आहे आणि दाटसरपणा हलव्याला आलेला आहे। आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालू। त्यानंतर हलवाई स्टाईल यामध्ये 100 ग्रॅम मावा घालू आणि थोडा गार्निश साठी वाचून ठेवू। मावा गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेऊ। तुम्ही माव्याऐवजी 1 कप मिल्क पावडर किंवा दुधावरची साय घालू शकता, नाहीतर थोडी दुधाची क्वांटिटी यामध्ये वाढवू शकता। आता यामध्ये घालू थोडे ड्रायफ्रूट आणि थोडे गार्निश साठी वाचून ठेवू। त्यानंतर घालायचे 1 चम्मच तूप। तुपाने हलव्याला शाईन पण येतो आणि हलव्याची टेस्ट पण वाढते। तूप आणि ड्रायफ्रूट हलव्यामध्ये मिक्स करून घेऊ। हा झालेला आहे आपला गाजराचा हलवा। आता गॅस ऑफ करू। गरमागरम गाजराचा हलवा प्लेटमध्ये सर्व करू। हलव्यावर मावा गार्निश करू। आता यावर ड्रायफ्रूट सर्व करू। हा आपला दाणेदार, टेस्टी आणि हेल्दी सर्वांना आवडणारा गाजराचा हलवा खाण्यासाठी रेडी आहे। मला तर हलवा पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे, म्हणून तुम्ही पण तुमच्या घरी असा स्वादिष्ट गाजराचा हलवा माझ्या व्हिडिओ प्रमाणे करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपी आणत राहू। तोपर्यंत धन्यवाद।